नमस्कार मित्रांनो, मी अक्षय अंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय। आता आपण आलो उज्जैनमध्ये सांदीपनी आश्रमाला आता भेट देणार आहोत। आपण बघणार आहोत आतमध्ये काय काय आहे ते आणि काय बघण्यासारखं आहे काय नाही, ऐकून तर खूप आहे, मात्र आतमध्ये गेल्यावर नक्की समजेल एक्झॅक्ट काय आहे ते। द्वापार युगातील महर्षी सांदीपनी यांचं हे आश्रम खूप प्राचीन म्हणून मानलं जातं। इथे उज्जैनला आहे ना 84 छोटे छोटे महादेवाचे मंदिर आहेत वेगवेगळ्या अवताराचे। सो त्याच्यामध्ये आपण जिथे आलो तो कुटेश्वर म्हणून एक मंदिर आहे, 84 मधून एक आहे, आणि दुसरा एक आहे जो सर्वेश्वर महादेव स्वयंभू मंदिर म्हणून आहे। जेव्हा भगवान कृष्णांना महादेव भेटायला आले आणि त्या दोघांची भेट झाली, त्यानंतर जे नंदीने पाहिलं त्या दोघांमध्ये ती भेट एवढी सुंदर होती का नंदी तिथे उभा राहिला, आणि ते आजही या जर मंदिरासमोर गेला तर नंदी आजही तिथे उभा आहे। महर्षी सांदीपनींनी बिल्वपत्रातून उत्पन्न केलेलं हे शिवलिंग स्वयंभू सर्वेश्वर महादेव म्हणून ओळखलं जातं। मागे सर्वेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि याचं महत्त्व असं आहे की हे 60,000 वर्षांपूर्वी महर्षी सांदीपनी यांनी बिल्वपत्रातून उत्पन्न केलेलं शिवलिंग आहे, जे स्वयंभू शिवलिंग आहे। आणि याचं अजून एक हे सांगतात की ह्याच्या जलधारेमध्ये आपल्याला शेषनागाचं दर्शन होतं, म्हणूनच इथे कालसर्पयोग आणि पितृदोष जर असतील तर त्याची शांती केली जाते, त्याचं निवारण विधान इथे केलं जातं। आणि असं इथल्या पंडितांचं असं म्हणणं आहे। मंदिरालगत असलेलं हे कुंड, या कुंडाला गोमती कुंड असं म्हणतात। आता इथे असं सांगितलं जाते की सकाळी सांदीपनी ऋषी अंघोळीला लखनौला गोमती नदीच्या इथे जायचे, मात्र तिथे जाऊ नये, एवढा त्रास होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने बाण मारून हे तयार केलेलं कुंड आहे। आणि या कुंडात अजूनही श्रद्धाळू येतात स्नानासाठी। तलावाला भेट दिल्यानंतर आपण पुढे आल्यानंतर इथे जे संग्रहालय तयार केलेलं आहे, ह्या संग्रहालयामध्ये 64 कला ज्या ग्रहण केलेल्या आहेत श्रीकृष्ण, सुदामा आणि बलरामने, त्या वेगवेगळ्या कलांचं इथे संग्रहालय तयार केलेलं आहे। इथे 64 फ्रेम आहेत, ज्या वेगवेगळ्या कला ज्या आहेत, म्हणजे गायन, नृत्य, चित्रकला, भाषा, लेखन, विविध औषधं बनवायची, सुगंधित द्रव्य बनवण्याची कला, पाककला झाली, या विविध 64 कला आणि आणखी 14 विद्या ह्या फक्त आणि फक्त 64 दिवसात ऋषी सांदीपनींनी भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि त्यांचा मित्र सुदामा याला शिकवल्या। आणि हे असे विविध पोस्टर खूप छान होते। हा पिल्ल्या आमचा फोन दिसला की फक्त आहे करायचं, पण भारी होतं। तिथलं आश्रमातलं वातावरण अजूनसुद्धा आश्रमासारखंच आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे। आम्हाला असं वाटलं की 64 कलाच त्याचेच फ्लेक्स असतील, पण नाही, आम्ही जसे पुढे चालत गेलो तसे हे सुद्धा नक्षीकामसुद्धा आम्हाला बघायला मिळाले, आणि ते सुद्धा खूप चांगले आहेत, तुम्हाला म्हणजे एकदम बघण्यासारखे आहेत। जसं की हेच बघा ना, जे ऋषींचं केलेलं आहे, वरती चंद्र दाखवलं आहे आणि ते तपाला बसलेत, खूप चांगलं आहे। तर इथे फक्त ज्या 64 कला शिकल्यात त्याचेच फ्लेक्स नाहीत, तर आणखी काही कलाकृती आहेत, ते सुद्धा बघण्यासारखे आहेत। 64 कलांचे फ्रेम्स बघून झाल्यानंतर आणि कलाकृती बघून झाल्यानंतर जर पुढे आलो तर तिथे भगवान श्रीकृष्णाचं एक मंदिर आहे। छोटं मंदिर आहे, पण फार बघण्यासारखं आहे। आणि ते बघितल्यानंतर आतमध्ये एक रूम आहे, त्याच्यामध्ये असं वेगवेगळे चित्रीकरण केलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या बैठका केलेल्या आहेत, आणि त्या बैठकांचं असं वेगवेगळं असं महत्त्व आहे। प्रत्येक बैठकीचं काही ना काहीतरी महत्त्व आहे, त्याच्यामागे काहीतरी इतिहास आहे, आणि ते सगळं असं बघताना खूप काय तिथे। तसं बारकाईने जर सर्व बघायला गेलात तर 1-1.5 तास तुमचा इथेच जाईल, पण वेळेचा अवधी राखता आम्ही पटापट बघत होतो। पण एक आम्ही इथे बैठक बघितली आहे त्रिलोक भांजे यांची, जिथे त्यांनी भगवद्गीता पूर्ण लिहून म्हणजे समाप्त झाली त्यांची। तर अशा वेगवेगळ्या बैठकी दिलेल्या आहेत, आणि ते आम्ही सर्व बघत होतो वेळेचा अवधी राख। आणि तिथून बघून झाल्यावर बाहेर आल्यावर भगवान श्रीकृष्णांची एक मस्त छानशी अशी मूर्ती आहे इथे। त्याच्या पुढे गेलात तर तुम्हाला ही 3 बैठके दिसतील, तिथे बसलेले आहेत भगवान श्रीकृष्ण, बाजूला बलिराम आहेत, आणि त्यांच्या बाजूला आहेत त्यांचा मित्र सुदामा। तर सध्या आपण आलो तिथे 64 कला तर बघितले। आता जे मंदिर आहे ते 14 विद्यांचं आहे, बघा हे पुराण आहे, त्यानंतर हे तुमची मीमांसा, त्याच्या बाजूला तर्क, त्याच्या बाजूला कल्प, धर्मशास्त्र, निरुक्त, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या आहेत। इथे ज्योतिषविद्या आहे, त्यानंतर व्याकरण विद्या, त्यानंतर इथे छंदशास्त्र विद्या आहे, तिकडे बघितलं तर शिक्षा विद्या आहे। इकडे आयुर्वेद प्रधान
इकडे संगीत प्रधान आणि शेवटची विद्या यज्ञ प्रधान. आणि या सगळ्या विद्या बघून आता आपण जातोय, म्हणजे आपल्या आश्रमातलं सगळं काय बघून झालं आता फायनली आपण दुसऱ्या स्पॉटवरती जाणार आहोत, पुढच्या डेस्टिनेशनवरती जाणार आहोत. तर बघूया पुढच्या डेस्टिनेशनवरती काय येते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा जे उज्जैनला येण्यासाठी खूप उत्साहिक आहेत. कारण का ते उज्जैनला आल्यावर आपल्या हिंदू धर्मातील काही प्राचीन गोष्टी आहेत त्यांना भेट दिलं पाहिजे, त्या जागृत ठेवल्या पाहिजेत. आपणच हिंदू आपला धर्म जागृत ठेवू शकतो, म्हणून त्यांना शेअर करा. भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.